राहिला विषय आता पुढचं तुम्हाला सांगितलंय. अजून एक गोष्ट आपल्याला याच वर्षामध्ये मिळवायची, तर ती गोष्ट तरी मला वाटतंय आता सध्या त्या सोलर प्लेटच्या दिसतंय तुम्हाला, तो तिथं आपला बोर आहे आणि विहीर आपण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वरूप कवलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. आज सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. शेतात आलो होतो आज जरा. आपलं जे रेस्टॉरंट आहे ते पण आज बंद होतं, कारण की काल मालक बोलले उद्या आपल्याला काही कस्टमर वगैरे काही राहणार नाही, तर त्या हिशोबाने आपण उद्याची शॉप बंद ठेवू असं सांगितलं होतं आणि काल तो निर्णय त्यांनी फिक्स केला आहे. त्यामुळे मी काल रात्रीच आलो होतो आपल्या गावाकडे आणि गावाकडे आता खूप छान असं प्रसन्न वाटत आहे, कारण की जवळपास 8 ते 10 दिवसानंतर मी आज शेतात आलेलो टरबूज काढल्यानंतर. नाही तर पहिले कंटिन्यू 1 दिवस आड 2 दिवस आड शेतामध्येच असायचो. तर बोर झालो होतं खूप, कारण अपडाऊन पण खूप परेशान होतं आहे. आमचा येण्या जाण्याचा रस्ताही खूप खराब झालेला आहे. आता त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की 2026मध्ये मी घर पण केलं आहे आणि विहीर पण केली. आता तीच विहीर तुम्हाला मी आज दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. आज पहिले तुम्हाला सांगतो मी काम काय केलं आहे. तर घरी होतो, थोडं मित्रमंडळीला भेटलो, खूप दिवस झाले काही भेटलो नव्हतो, काही नाही. असाच दुपार ताशीच झाली. नंतर मग ठरवलं, म्हणलं आता आपण इकडे आलेलोच आहे, तर तणनाशकची फवारणीसुद्धा करून घेऊया सोयाबीनला. तर सध्या आपण 1 एकर सोयाबीन केलेली आणि 1 एकरचं सध्या टरबूज जे होतं ते तसेच आहे बेड, आणि तिथे परत आपल्याला टरबूजची लागवड करायची आहे येत्या 15 दिवसामध्ये. तर ती ही प्लॅनिंग डोक्यात आहे. तिथे तणनाशक मारायचं होतं पण तिथे आज नाही मारलं आहे. तिथे ठीक आहे, आपण 2-3 दिवसांनी येऊन सकाळी एक घंट्याचं काम आहे ती करू शकतो. पण आज थोडं सुट्टी होती त्यामुळे जास्त रेस्ट घेतला, आराम केला आणि आता निवांत बसलो होतो सगळं काम काही करून. हे बघा, इथं टाकी आहे, यामध्ये औषध वगैरे कालवलं होतं. आणि हे बघा, आता सध्या त्या सोलर प्लेटच्या दिसतंय तुम्हाला, तो तिथं आपला बोर आहे आणि विहीर आपण इथे झाली आहे. हे बघा, विहीर पूर्ण बांधकाम वगैरे सगळं काही रेडी केलं आहे. जवळपास 15 दिवशीला खोदण्यासाठी गेले, 15 दिवस 20 दिवशीला बांधण्यासाठी गेले आणि राहिलं 1 दिवस. तिकडे दिसतंय का तुम्हाला मटेरियल, सगळं काही विकलं आहे आणि थोडंफार राहिलं होतं ते पण जफादफा करून टाकलं आहे. म्हणजे जिथलं तिथं प्रॉपर सिस्टमॅटिक, म्हणजे आपलं शेत अगोदरच कमी. तिकडे दिसतंय का तुम्हाला पुढे, तिकडे पुढे होतं टरबूज. आणि हे बघा, आज पण आम्ही खाल्ले. ते सोलर जे दिसतंय त्यामधले बोरची जी मोटर आहे तीच जुगाड करून या विहिरीमध्ये सोडलेली आहे. आणि राहिलेल्या पाईपाचं पण काय केलं आहे तुम्हाला ते देखील सांगतो. या साईड आपल्याला कच्चा खडक लागलेला होता, पाणी ठीकठाक आपल्या पुरतं लागलेलं आहे. पाऊस जरा कमी असल्यामुळे अजून पाणी काय वाढलेलं नाही आहे विहिरीचं. प्रॉपर सगळं बांधकाम वगैरे व्यवस्थित केलं आहे. आणि राहिलेला पाईप बघा तुम्ही काय जुगाड केलं आहे. तर असं सोंग करून लटकून ठेवलं आहे. काही नाही, याला मोटर नाही, काही नाही, फक्त तिथं एक तसं लटकवलं आहे आणि या सराटने बांधून दोरीनं बांधून आतमध्ये टाकलं आहे. असं काही आहे बघा. 2026मध्ये विहीर झाली, घरही झालं. राहिला विषय आता पुढचं तुम्हाला सांगितलं आहे. अजून एक गोष्ट आपल्याला याच वर्षामध्ये मिळवायची, तर ती गोष्ट तरी मला वाटतंय व्हिडिओमध्ये न सांगितलेली बरी. कारण की पाठीमागच्या वर्षी पण मला वाटतंय जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा पुण्याहून आलो आहे त्यावेळी बोललो होतो मी की 100% आपल्याला याच वर्षामध्ये दिवाळी किंवा दसऱ्याला घर घ्यायचंच आहे. कसं आहे, शब्द तर देतो आहे आणि ते करतो आहे पण पूर्ण, पण त्याला काही काळ लागतो आहे किंवा कधी वेळ लागतो आहे, नाही का. 2-4 महिने शिल्लक लागतात. 2-4 महिने खूप लागले त्याला. तर दिवाळीनंतर जर म्हटलं तर 5-6 महिने, पण ठीक आहे. असंच नाही, ते मला योग्य वाटत नव्हतं की आपण ब्लॉगमध्ये बोलतो आहे आणि त्या गोष्टी आपल्याकडनं काही होत नाही आहे. तर फायनली तो मार्गी तर लागलेला आहे. बाकी विहिरीचंच मी तुम्हाला काही बोललो नव्हतो. हे तुम्हाला बोलायचं आणि चालायच्या अगोदर हे काम फायनल केलं आहे, कारण की या पाण्याचा पैसा जो आहे ना शेतामधला कधी निघू शकतो. तुम्ही हरभरा फिरा, काही फिरत, जर त्या पेरणीला जर तुम्ही पाणी दिलं तर नक्कीच तुमचं जे उत्पन्न आहे ते 1 ते 1.5 पट वाढून जात आहे. जिथं तुम्हाला 50,000चं उत्पन्न होतं तिथं नक्कीच 1 लाखच होईल. नाही जरी झालं, दुप्पट जर नाही झालं तरी पण त्याच्यामध्ये 10-20 हजार तर वाढून येतील. म्हणजे हा पैसा नेहमी येणार आहे. त्यामुळे मी काय केलं आहे, पाण्याची सुविधा आधी करून टाकली. म्हटलं शेतीमध्ये आपण काही पण करणार तर त्यासाठी हे पाहिजे, पाणी पाहिजे.
हा एक झालं. राहिलं आता पुढचं स्वप्न, ते तर मी काही आता तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगणार नाही. पण येणाऱ्या दिवाळी किंवा दसरा याच 2 दिवशी ते पूर्ण होऊ शकतं. दसरा म्हणा किंवा दिवाळी म्हणा, असं काही आता नियोजन लावलेलं आहे. आणि हे स्वप्न मी जरा गुपितच ठेवतोय. ओके, सॉरी. तर असं काही आहे. सोयाबीन पण बघून घ्या. पेरणीला यावेळी काही लक्ष वगैरे दिलं नाही. याच्यामध्ये फुली पण उठते. फुली म्हणजे आता शेतकरी समजत असेल काय तर, जे कोणी शेतकरी असेल ते समजू शकते फुली म्हणजे काय. फुली म्हणजे या गवताला म्हणतात. फुली उठणे म्हणजे गवत येणे. यस. तर याच गवतासाठी आज फवारणी वगैरे करून घेतली. आणि राहिलं अजून एक काम बाकी राहिलेलं आहे, ज्या कामाचा मला खूप कंटाळा येतोय, पण ते काम पूर्ण केल्याशिवाय काही पर्यायच नाही आहे. माझ्या मागे जर बघितलं तुम्ही, पाठीमागे शेड दिसतंय. त्या शेडपाशी आपण गेल्या 10-12 दिवसा अगोदर टरबूजची गाडी भरली होती. आणि तिथं काही फळं होते जे छोटमोठे, जे त्यांनी छाटलेले म्हणजे काढून टाकलेले साईज कमी असल्यामुळे, तर ते उचलायचे राहिले होते. ते आता पूर्ण गळगळ झालेत, खराब झालेत. तर ते तिथून उचलून कुठंतरी टाकणं नाही का. तर ते काम करायचे, कारण की शेड बसत असल्यामुळे तिथं रोज येणं जाणं आहे आणि त्या याचा वास येतोय. तर ते काम पूर्ण करतोय. आणि हॉटेलचा व्हिडिओ जो आहे तो कालच बनवणार होतो. मी तुम्हाला दाखवणार होतो मी कुठे कामाला आहे, मी काय करतोय, हे सगळं तुम्हाला दाखवायचं होतं. पण ते राहून गेलं आहे. संध्याकाळी मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट करणारच होतो, की तेवढ्यात अशी गर्दी चालू झाली, व्हिडिओ बनवायला टाईम काही भेटला नाही. आता येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच ते देखील ॲड करणार आहे, की मी कुठे करतो आहे. कोणी जालन्यातलं असेल तर तिथे येऊ पण शकतं आहे जेवणासाठी. आता नाही का, कोणी प्लॅन करतं आहे बाहेर जायचं आहे, बड्डे सेलिब्रेशन करायचं आहे, तर खूप छान असं सेटअप तिथं बनवलेलं आहे. तर तुम्ही देखील येऊ शकता. चला इकडे बघा, हे टरबूज होतं. गेल्या 10 दिवसामध्ये इथं लक्ष न दिल्यामुळे बघा एवढं गवत आलं आहे. आता तुम्हाला टरबूज वगैरे येईल का ओळखायला. वेलंसुद्धा गेलेत खराब होऊन. जे टरबूज राहिले होते ते पण खराब झालेत. म्हणजे माल काढला आहे आपण, यातला माल ठेवलेला आहे असं नाही, माल काढला आहे. पण जो काही खाण्यापुरता राहिलेला आहे तो तसाच आहे. आणि आता याला साफ करायचं आहे. इथं पुन्हा आपल्याला टरबूजच लागवड करायची. तर हे वेलं काढायचे आहेत आणि परत इथं दुसरं लावायचं आहे. हे बघा असे फळं आहेत खाण्यासारखी छान. पण हे काय आता एवढे कोणी खाणार नाही आहे आणि तुमचं येणं शक्य नाही, त्यामुळे याला आता फेकूनच द्यायचं आहे. पूर्ण असं काळं रान होतं आहे. आणि ह्या 10 दिवसातच एवढं कसा पाऊस पडला काही समजलंच नाही. म्हणजे बारीक बारीक जो पाऊस झाला आहे त्या पावसानं हे रान असं काय झालं आहे. बघा इकडे बैल वगैरे सगळे. इथनं पूर्ण प्लॉट आपला त्या शेडपर्यंत होता. होय, शेडमध्ये कोण आलंय. ठीक आहे चालेल. तर चला, बाकी हेच तुम्हाला अपडेट द्यायचं होतं म्हणून व्हिडिओ स्टार्ट केला होता. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉगमध्ये लवकरच, कारण की तो ब्लॉग बनवायचा आहे मला, तुम्हाला दाखवायचं आहे मी कुठे कामाला होतो कुठे नाही. आणि गवत पण खूप झालेलं आहे. चप्पल घातल्यामुळे मला पण बघा भीती वाटते. चल बाय बाय.